श्री गुरुचरित्र अध्याय 7. मित्रासह राजाची कथा. पतिश्रीचा उद्धार. श्री गणेशाय नम. नामधारक म्हणे सिद्धाशी गोकर्ण महिमा आम्हाशी निरोपीजे स्वामी कृपेशी पूर्वी कवना साक्ष झाली समस्त तीर्थ सांडवणे श्रीपाद गेले किंकारणे पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांगा मज ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वांचा होत असे ज्ञान ज्योती कृपा सिंधू गुरुराया सिद्ध म्हणे नामधारकाशी गोकर्ण महिमा मज पुसशी सांगेन तुझ विस्तारेशी एक चित्ते प्रियसा पूर्वयुगे इक्ष्वाको वंशी मित्रसह राजा प्रियशी प्रतापवंत क्षत्रियाराशी सर्व धर्म रथ देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्योधोगी दयानिधी असता राजा एके दिवशी विनोदी निघाला पारद्याशी प्रवेशला महावनाशी वर्तते शार्दूळ सिंह जेथे निर्मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयंकर राजा देखोनी तयाशी वर्षता शर झाला कोपेशी मोचंगा येऊनी धरणेशी पडला दैत्य तयावेळी होता तयाचा बंधू जवळी आक्रांत तसे प्रबळी प्राषाण हानी कपाळी बंधू शोके करुनिया प्राण त्याजिता निशाचर बंधूशी मृतसे येर जरी तू होशी माझा सहोदर सुड घेई माझा तू ऐसे बोलूनी बंधूशी दैत्य पावला पंचत्वाशी अनेक मायापाशी नर रूप धरिले तयावेळी रूप धरवणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व करी राजयाचे अतिनम्रत्वे बोलुनिया सेवा करी नानापरी सेवकाचे सारखे मन धरी कित्येक दिवसावरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकोनी दुष्ट जीवा ते बांधोनी राजा आला परतोनी आपल्या नगरा परिसा ऐसे इसता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियशी आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठाधिक परियसा ते दिवशी राजा नेहमी स्वयंपाक करवतसे सविवेक कापट्य होता तो सेवक तया स्थानी ठेवला राजा म्हणे तयाशी पाकस्थानी तू वसशी जे जे मागेल भानवशी सर्व आणून तुया द्यावे अंगीकारोनी तो सेवक नरमासा आणून देक कापट्य भावे करवी पाक केली शाक तयावेळी ठाय घालिता ऋषीश्वर पहिलेच वाळिले नरमासाशी पाहता कोप आला वशिष्ठाशी दिदला शाप तयेवेळी वशिष्ठ म्हणे रायाशी नरमास वाढिले आम्हाशी त्वरित ब्रह्म राक्षस होशी म्हणून शाप दिदला शाप देता तये काळी राजा कोपला तत्काळी अपराध नसता प्रबळी वाया मज का शापिले नेने मास पाक कोणी केला माझा निरोप नाही झाला अरुथा अमृते शाप दिदला आपण शापेन म्हणत असे उदक घेऊन ओंजळी शापावया सिद्ध झाला तये काळी तव राजपत्नी येऊनी जवळी वर्जी आपले पती ते पतीशी म्हणे ते नारी गुरुशी शापिता दोष भारी वंदोनी तयाचे चरण धरी तेने भवसागर तरशील मंदयती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजोळीचे उदक जाण टाके आपले चरणावरी शाप देता कल्मशपादी पडले राजाचे चरणी कल्माशपाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तुराव राजपत्नी येवणी परियसी लागली वसिष्ठ चरणाशी उदरी स्वामी बाळकाशी एवढा कोप काय काज करुणा वचन ऐकून शांत झाला वशिष्ठ म्हणे वर्ष 12 क्रमणी पुनरपी राजा होशील उशाप देऊन वशिष्ठ ऋषी गेला आपले स्थानाशी ब्रह्म राक्षस राजा परिशी होऊन गेला वनांतरा निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला व्याख्यात भक्षितसे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुणी असे क्रम कमिता तयेवेळी मार्गस्थ दाम्पत्य दोन्ही ब्राह्मण जाता मार्गक्रमणी देखिला राक्षस भयासुर येऊनी धरी ब्राह्मणाशी व्याघ्र जैसा पशुशी घेऊन गेला भक्षवयाशी विप्रक श्री समागमे अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षस चरणी राखे मजला आहे व पर्णी प्राणेश्वरा ते सोडी पितया न भक्षिगा माझा पती माझी तयावरी अतिप्रीती मज भक्षिगा म्हणे सुमती वल्लभा ते सोडून या
पतीन राहता नारी जन्म वृथाशी दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे पती लावण्य पूर्व वयेशी वेदशास्त्र पारांगणेशी याचा प्राण जरी तू राक्षसी जिगी होईल तुझं पुण्य कृपा करी गा आम्हावरी होईन तुझी कन्याकुमारी मज पुत्र होतील जरी नाम वाढविन तुझे मी ऐसे नाना परी देखा विप्र स्त्री करी महादुःखा बोल न मानोनी राक्षसे का त्या ब्राह्मणा ते भक्षिले पती ते भक्षिले देखोन शाप बदली ती ब्राह्मणी म्हणे राक्षसा येन काणे शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालाशी पुढे मागवती राजा होशी 12 वर्ष क्रमणे परी रमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे अनाथा भक्षिले दुष्ट भावे दुरात्मा तू राक्षसा शाप देवनी तयावेळी पतीच्या अस्ती मिळवणी जवळी काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसा असता राव देख क्रमी 12 वर्ष निका पुनरपी राजा होनी एका आला आपल्या नगराशी विप्र स्त्रीचे शापवचन स्त्रीशी सांगतले खून म्हणे संग करिता तक्षण मृत्यू असे आपणाशी एकोणे पतीचे वचन मंदयती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण त्याजा वया प्राणापादशे मंदयती म्हणे रायाशी संतान नाही तुमचे वंशी वनी कष्टला 12 वर्षी आपले कर्मना चुकीची 19 तिचे वचन शोके दाटला अतिघन अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणतसे मंत्री वृद्धो पुरोहिताशी बोलाविले परेशी ब्रह्महत्या घडली आम्हाशी विमोचन होय कवणे परी मंत्री वृद्धा पुरोहित तयाशी म्हणती एका मात तीर्थ आचरावी समस्त तिने प्ररपी व्हाल तुम्ही करुणी ऐसा विचार राजा निजे तीर्थासाचार सर्व तीर्था परिकर विधीपूर्वक सांगत असे ज्या ज्या तीर्था जाया आपण अनेक पुण्य जान करी जाण यज्ञाधिक कर्म अन्नदाना ब्राह्मणा अधिका येतसे अशी नाना तीर्थ करीत परिब्रह्महत्या सर्वेची येत अगर रूपे असे दिसत कवने परी न जायची कष्टोनी राजा बहुतापरी निर्वाण होऊनी मना भितरी येंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होनिया नगरा ब्रह्म प्रदेशी श्रमोनी राजा परेशी चिंता करी मानशी वृक्षछाये वैसलाशे ऋषेश्वरा समवेत जैसा वृक्ष प्रकाशित गौतमा ऋषी अवचित तया स्थानाशी पातला राजा देखोनी गौतमाशी चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांगेशी भक्तिभावा करुनिया आश्वासोनी तये वेळी गौतम पुषे करुणा बहाळे क्षमा समाधान सकळी पुस्ता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्या वासाचे काय काज चिंताकुलित मुखाभुज कवन कार्य घडले असे एकोणी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायचित्ते सगळी का यज्ञादी कर्मधर्मी दिक सुक्षेत्र अपार तीर्थदेक आपण ते सकळ चरली शमन होय महादोष सवेची येत घोर वेश व्रते आचरली कोटीच न जाय दोष सर्वथा आजीचेने माझे सफळ जनन दर्शन झाले मी जे तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो एकोणी रायाचे वचन करुणा सागर गौतमा आपण म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युजय तुझे पाप निवारणाशी सांगेन तीर्थविशेषी महापातक संहारावयाशी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करिता गोकर्णाशी ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वधीन मंदिर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियसा जैशी अंधकार रजनी प्रकाश वया जीवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाश विना गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पापनच जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्राशी शुद्धात्मा होय परेसा रुद्रो प्रेंद्र विरीची देखा जावने तया स्थाने का
तप केले हो सकळिका कार्य सिद्धी होय त्यापती. भक्तिपूर्वक तयास्थाने जप व्रत करती जाणवणे फळ होय त्या लक्षगुणी. असे पुण्यक्षेत्र असे जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देव सगळिका साध्य झाले तप एका. या वेगळे काय सांगू जाना तो साक्षात विश्वर. गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर. विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तिथी ती पुण्यक्षेत्री वास करीती. ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वे देव मरुदगण चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले एक. प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले सती ते स्थानी. अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती. वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम दारस्थळी. प्रीती करी चंद्रमोळी तये सकळा परिसा. कुबेर वायू भद्रकाली मातृदेवता चंडी सकळी. उत्तरवास त्रिकाळी पूजा करती महाबळेश्वराची. चित्ररथादी विष्णू विश्वावसु परीशी. चित्रसेन गंधर्व सुरशी पूजा करती सदाशिवाशी. सदा वसुनी तया ठाई दूताशी रंभा मेनका तिलोत्तमा. उर्वशी एका नित्य नृत्य करती देका महाबळेश्वराचे सन्मुख. वशिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी. भरद्वाज जैमिनी जांबाल ऋषी पूजा करती सदा तिथे. ऋतयुगी ब्रह्मा ऋषी आचार करती महातापसी. महाबळेश्वराचे भक्तिशी राहिले गोकर्ण क्षेत्रात. मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी परेशी. सनकादिक महातापसी उपनिषार्थ उपांसिती. अनेक सिद्ध साध्य जाण मुनेश्वर अजिनधारण. दंडधारी संन्यासी निपुण ब्रह्मचारी तेथे वसती. त्वगस्थित मात्र शरीराशी अनुष्ठिती महातापसी. पूजा करती भक्तिशी चंद्रमौळीच्या पर्येसा. गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव. विद्याधर की पुरुष सर्व सर्वेशी जाती निरंतर. गुहक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाळ वेताळ सकळीक. जाते पूजेशी तये स्थानी. नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमाणी. सूर्य शशी विमानी वाहती वाणी येती वाळघोनिया. स्तोत्रे गायन करती देका नमिती नृत्य करती अनेका. पूजे कारणे येती सगळीका. महाबळेश्वर लिंगाशी जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारे जाणा. समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलाकात. अगस्त्यादी सन्मुख कुमार प्रियव्रतादी राजकुमार. अग्निदेव दानादी देव एर वर लादले तया सर्व तया ठाई. शिशुमारी चंद्र भद्रकाळी पूजा करती त्रिकाळी. नागाते गरुड नगिळी महाबळेश्वरा दर्शनी. रावणादी राक्षसकळी कुंभकर्ण येर सकळी. वर लादले या स्थळी विभीषण पूजितसे. ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ. गोकर्ण क्षेत्र जावणी प्रबळ आराधिती नानापरी. स्थापिती आपले मणी कामी असे ख्याती तये नामी. वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ. ब्रह्म विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका. आपले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये स्थानी. धर्मक्षेत्र पाळादे दुर्गदेवी शक्तिवृंदे. लिंग स्थापिले आपले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थ असंख्य जाण. पदोपदी असे निर्गुण असे क्षेत्र अनुपम असे. सांगो किती विस्तारोन असंख्यात तीर्थजान. पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदक जानावी तीर्थ. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत श्वेतयुगी लोहित. द्वापारी सुवर्णपित कलियुगी कृष्ण वर्ण झाला. सप्तपाताळ खोलावन उभे असे लिंग आपण. कलियुगी मृदू होऊन दिशे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीराशी गोकर्ण क्षेत्र विशेषी. ब्रह्महत्यादी पातके नाशी. काय आश्चर्य परियसा ब्रह्महत्यादी महापापे
परदारादी षटपापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने दर्शनमात्रे पुनीत होती समस्त कामार्थ साधिती अंती होय तयाची गती गोकर्णलिंग दर्शने तये स्थानी पुण्यदिवशी जे जे अर्चिती भक्तीशी तोची जाना रुद्रवंशी रायाशी म्हणे गौतम एखादे समयी गोकर्णाशी जाय भक्तीने मानुषे पूजा करिता सदाशिवाशी शिवपद निश्चय पावे जाना आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भितरी स्नान करुणी समुद्रतीरी दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायाशी व्याधी वातादी पार्वतीनिशी सूर्य संक्रांतीचे दिवशी महादोष त्रयोदशी पूजिता पुण्यगण्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोडा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे अशित पक्ष माघ मासे शिवरात्री चतुर्दशीशी बिल्वपत्र वाहिले याशी दुर्लभ असे त्रिभुवनात असे अनुपम स्थान असतान जाती मूर्ख लोक एकता शिवदर्श तीर्थ असे दुर्लभता निनती मूळ बधीर जाना उपोषणादी जागरण लिंग साईन गोकर्ण स्वर्गादी जावया सोपान पद्धती असे पर्यसा ऐशिया गोकर्ण स्थानाशी न जाती जन यात्रेशी चतुर्विध पुरुषार्थाशी लादती लोक उधारा स्नान करू समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगाशी पूजा करावी भक्तीशी पालका व्यतिरिक्त होय जाना ऐशापरी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा एकोणी अतिप्रेमा पुसता झाला देवेळी राजा म्हणे गौतमाशी गोकर्ण स्थान निरुपलेशी पूर्वी पावला कोण यापाशी साक्ष झाली असेल विस्तारवणे ते आम्हाशी सांगावे स्वामी करुणेशी म्हणून लागला चरणाशी अतिभक्ती करुणिया म्हणे गौतमा तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते ते जनमात्र यात्रा रोपे करुणिया माध्यांतकाळी आम्ही तेथे बसलो होतो वृक्षशायेशी दुरोणी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुक्लमुखी निराहारी कुष्ठ सर्वांगा शरीरी कर्मी पडले आहोरी भूय भूषित शोणित दुर्गंधी कुशेशी रोगी गंडमाळा कफ दाटला शेगळा दंतहीन अतिविहाला वस्त्रनाई परिधाना चंद्रसूर्य किरण पडता प्राणजाय कंठगता शौचव्याधी असोभवता सर्वांग शूळ महादुःखी विद्वा आपण केशवपणे दिशे जैसे मुख मरणी क्षणाक्षणा पडे धरणे प्राणत्याग करू पाहे ऐशी अवस्था चांडाळणीशी आले वृक्षशायेशी देह टाकेला धरणीशी त्यागो पाहे प्राण आपला प्राण त्याजिता ते विडी विमान उतरे तत्काळी शिवदूत अतिबळी त्रिशूळ खड्ग धरुणिया टंका युद्ध चंद्रभाळी दिव्यकांती चंद्रासारखी केवळी किरीटकुंडले मिरवली चतुर्वर्ग येणेपरी विमाने सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिशे विराज आले चांडाळी काज अपूर्व वर्तले तहेवेळी आम्ही पुशले शिवदूतासी आले ती कवण्या कार्याशी दूत म्हणती आम्हाशी नेवया आलो चांडाळी ते एकोणी दूताचे वचन विस्मय झाले आमचे मन पुनरपी केला त्याशी प्रश्न एक राया तू एकचिते ऐशिया चांडाळी पापिनीशी कैसे योग्य विमानेशी नेऊन या श्वानाशी सिंहासनी कैसे योग्य या जगद्भाभ्य इशी पापे पापसंग्रहाशी ऐशी पापीन दुरुत्य ऐशी केवी न्याल कैलासा नाही इशी शिवज्ञान न करीच हे तपसाधन दया सत्य कदा नेने इसी कैसे न्याल तुम्ही पशुमांस आहार इशी सदा करी जीवहिंसी ऐश्या दुष्टकुशी पापिनीशी केवी नेता स्वर्गभुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इशी कैसे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञयागादी साधन नाही केले इने कधी न करी स्नान पर्वकाळी नेने तीर्थ कवने वेळी
अथवा व्रतादी सकळी केले नाही कधीने. सर्वांगी पुय सोनित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दुरुत कैशी विमानी बसलीसे. अर्चना जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग तिची खुणा. कुर्मी निगती मुखातुना पूर्वाजित काय केले. ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी. योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्याल ऐशी. गौतम म्हणे रायाशी ऐसे पुशिले दुताशी. त्याने घेतला माशी आधांत तये चांडणीचा. म्हणे गौतमा ऋषीश्वर चांडाळीचे पूर्वापार. सांगेन तुम्हास सविस्तर ऐसे आचार्य परियसा. पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण. सौदामिनी नाम असे पूर्ण. सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूप ऐशे. उपवर झाली पितृगृहाशी. न मिळे वर अतिशे चिंता करी माता पिता. न मिळे वर सुंदर अतिशय उन्मत्त झाली 10 वरुषे. मिळवणी एका द्विजाशी गृहकृषी लग्न केले. विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी. कचिंत काळ येणेपरी होती नारी परियसा. वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख. पंचत्व पावला तात्कालिक विधी लेखे करुणिया. ऐकुनी तिचे माता पिता कन्या आपल्या घरा अनती तत्वता. पतीचे दुःख दुःखिता खेद करीते नारी. अतिसुंदर पूर्ववयाने मध्ये व्याप्त प्रतिदिवशी. चंचल होय मानशी पुरुषा ते देखुनिया. गुप्तरूपे कचित काळी यार कर्म करीती बाळी. प्रगट झाली तत्काळी गह्य नव्हे पातक. आपण विधवा असे नारी पूर्ववयाशी अतिसुंदरी. विषयी प्रीती असे भारे स्थिर नव्हे तिचे मन. ऐसे तियेचा पतिकाशी काशी वंदित झाले सर्वांशी. वाळी तट केले तियेशी मातृपिता बंधुवर्गे. माता पिता बंधुजन तिथे त्यागी ती निर्वसन. आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले परियसा. शंका होती पहिली तिशी निशंक झाली अभिचारैशी. प्रगट रूप हनीशी रमू लागली नगरात. तिये नगरी एकवाणी रूपे होता अतिलावण्य गुणी. त्याशी तिये पूर्ववसन देखुणी झाली त्याची कुलश्री. तया शूद्राची या घरी वर्तत असे ती नारी. ऐशी पापी दुराचारी कुळवरिणी 42 लोक श्रिय कामेन नशंती ब्राह्मणो हिनसेवया. राजानो ब्रह्मदंडेन यतयो भोग संग्रहात. स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हिनसेवे. राज्य जाय द्विजशोभे यती नाशे विशेषेवणे. शूद्रासय हनिशी रमत होती अतिहर्षी. पुत्र झाला तियेशी शूद्र गृही असता. नित्यमासा आरतीशी मद्यपान उन्मतीशी. होऊन तया शूद्रमयीशी होती पापिनी दुराचारे. वर्तत असे एके दिवशी उन्मत्त होऊन परियेशी. छेदिले वासरू आहाराशी मेष म्हणून पापिनीने. छेदोनी वत्स परियसा पाक केला विनयेशी. शिर ठेविले शिंकयाशी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपाने जागृत झाली अस्तमाने. वासरू पाहे जाऊने धेनु दोहा मया लागे. वस्यस्थानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश. घरी पाहत असे शिरास स्पष्ट दिसे वासरू. अनुतप्त होऊनी तये वेळी शिव शिव म्हणे चंद्रमोळे. अज्ञानाने ऐसी पापे घडली म्हणून चिंते दुरात्म्याने. तया वश्य शिराशी निपेक्ष केला भूमीशी. अति कोपेला म्हणून परियेशी अस्ति चर्म निरोपिले. जावनी सांगे शेजार लोका व्याघ्र वत्स्य नेले एका. बक्षिले होऊन रडे देखा पती पुढे येणे परी. असे कित्येक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी. 25 पावली ते नारी नेली दुती यमलोका. घातली तिशी नरकात भोगभोगी अति दुःखित. पुनरपी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियसा. उपजताची झाली आंधळी विदूप वर्ण दैशिका जडे. माता पिता किंचित काळी प्रति पळले मायामोहे. विशिष्ट अन्न घालती तोंडा स्वजन तियेशी अखंडा. बाळपणी तियेशी विघडा पोषिता ती निवरी. ऐशी असता वर्तमाने सर्वांग झाले कुष्ठवर्णे. पंचत्व पावली
पिता जननी दरिद्र झाले निराश्रय, सर्वांग कुष्ठवर्ण पीडित, त्याची ती तेशी स्वजन भांत, भिक्षा मागोनी उदर भक्षित, रक्षण करी शरीर आपले, येणे परी चांडाळे, वर्तत असे बहुतकाळी, शुद्धीने पीडित सर्व काळी, आपण अंधकुश देही, न मिळे तिशी वस्त्र अन्न, दुःख करीत अति गहन, ऐसे तिचे पूर्वकर्म, झाले वृद्ध अति कष्टे, भिक्षा मागे जनाशी, मार्गे पडणे हनीशी, कधी न भरे उदार तिशी, दुःखे विलापे अपार, व्याधी अशी शरीराशी, शोणित पुया परियेशी, दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठ गळत असे वर्तता मागमाशी, लोक निघाले यात्रेशी, महास्थान गोकर्णाशी, कलत्र पुत्र सहित देख, शिवरात्रीच्या यात्रेशी येती लोक, देशोदेशी चतुर्वर्ण आसपाशी, ऋषे येती परियेसा, देशोदेशीचे राजे देखा, हस्तिरथा दे सहित एका, येती समस्त भूमांडलिका, महाबळेश्वर दर्शनाशी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, येती यात्रेशी विनोद, समारंभ वाद्यनाद, अमित लोक परियसा, किती हासते गायन करते, धावते नृत्य करीत येते, शिवस्मरणे गजना करीते, जाता प्रसंगी जन देखा, अशी महाजना समवेत, चांडाळी गेली तेथे त्वरित, सर्व भिक्षुक असती बहुत, त्या सभे जात असे, येणे परी गोकर्णासी, चांडाळी पातली सायसी, करावलंबे महाजनाशी, भिक्षा मागे करुणावचने, लोकजाती मार्गात, शयन करी आक्रंदत, करविळूने मागत महाजन, लोकांचे पूर्वीची पापी आपण, पीडित असे याचे कारण, भिक्षा घाला क्षुधा निवारण, म्हणणे मागे सगळीका, नेणे कधीच वस्त्र प्रावरण, धुळीत लोळे आपण, क्षुधाकांत होत असे मरण, धर्म करा सगळीका म्हणे, सर्वांगी रोगग्रस्त, वस्त्राविण बाधेशीत, अक्षर नाही क्षुधाकांत, धर्म करा सगळीका हो, पूर्वी जन्म क्षतांतरी, नाही केले पुण्य येरी, याची कारणे पीडित भारी, धर्म करा सगळीका, येणे परी मार्गात, चांडाळी असे याचित, ते दिवशी असे शिवरात्री व्रत, कोणी न घाले भिक्षा तिशी, एरी विहाळे क्षुधाकांत, जठाग्नी प्रतीत असे बहुत, धर्म करा असे म्हणत, पडली मार्गात तेधवा, पूजेशी जाती सकळ जन, त्या ते मागे आक्रंदन, एक म्हणती हासन, उपवासाजी अन्न कैसे, हाती होती बिल्व मंजिरी, घाली ती तियेचे करी, आघारोनी पाहे एरी, भक्षण वस्तू नवे म्हणे, कोपोनी टाकी ते अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी, रात्री असता अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा, कोणी न घाला ती भिक्षा तिशी, उपास घडला ते दिवशी, पूजा पावली त्या शिवाशी, बिल्व मंजिरी शिवमस्तकी, यतुके पुण्य घडले तिशी, प्रयत्न न करिता परियेशी, तुष्टला ईश्वर हर्षी, भवानवाकडे केले, येणे परी चांडाळीस, उपवास घडला अनायाशी, तिथून उठली दुसरे दिवशी, भिक्षा मागा कारणे, पहिलीच कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासी, चक्षुहीन मार्ग न दिशे, जात असे मंद मंद, सूर्यरश्मी करुण, तिशी दुःख होय असम सहसी, पूर्वार्जित कर्म ऐसी, म्हणती दूर गौतमाते, ऐशी चांडाळी कष्टत, आली वृक्षछाये समीपत, त्याजू पाहे प्राण तळीत, म्हणणे आलो म धावणी, पुण्य घडले इशी आजी, उपवास शिवतिथी काजी, बिल्वपत्रे ईश्वर पूजी, घडले रात्री जागरण, तया पुण्याकरुणीशी, पाप गेले शत जन्मीचे, हे प्रतिपात्र ईश्वराशे, म्हणणे पाठविले आम्हाशी, ऐसे म्हणती शिवदूत, तीवरी शिंपोनिया अमृत, दिव्य देह पावणी त्वरित, गेली का शिवलोका, ऐसे गोकर्ण असे स्थान, गौतम सांगे विस्तारून, राया दे ते म्हणे तू निधन, त्वरित जाती गोकर्णाशी, जातीशी तुझी पापे जाती, यह सौख्य परत उत्तम गती, संशय न धरी गा चिते, म्हणून निरोपी रायाशी, परसोणी गौतमीचे वचन, राजा म्हणे दृढ संतोषण, त्वरित पावला शत्र गोकर्ण, पाया वेगळा झाला तो, ऐसे पुण्य पावन स्थान, म्हणून राहिली श्रीपादा आपण, सिद्ध म्हणे एक वचन, नामधारा काय चिते, म्हणून सरस्वती गंगाधरू, सांगे गुरुचरित्र विस्तारणे, श्रोते करुणे निर्धारू, एक चिते परियसा, इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्युख्याने
सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय श्री दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।